जवान जय किसान मित्रांनो, आज आपण आलो आहोत KVK जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या गावी। इथं कृषी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आणि कृषी प्रदर्शनीमध्ये लाईव्ह प्रात्यक्षिक आणि डोम मध्ये पण त्यांनी स्टॉल लावलेले आहे। तर आपण शेतकऱ्यांना आज या 3 दिवसीय शिवार फेरीमध्ये पीक प्रात्यक्षिकमध्ये कृषी प्रदर्शनीमध्ये काय पाहायला मिळणार आणि काय नवीन शिकायला मिळणार हे आपण फील्ड वरती जाऊन पाहूया। आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते पोषण बागेचं गंगा महामंडलम मॉडेल आहे। गंगा मंडलम मॉडेल। आता या ठिकाणी परसबाग म्हणून एका कुटुंबासाठी जेवढ्या भाजीपाल्याची आवश्यकता असते तेवढा भाजीपाला आपण सहज त्या हंगामानुसार आपण घेऊ शकतो। म्हणजे रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम दोन प्रकारचा भाजीपाला आपण या ठिकाणी लावतो। या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर बाहेरच्या बाजूनं 7 कप्पे याच्यासाठी आहे, आतल्या बाजूनं पुन्हा 7 कप्पे आहेत आणि आतमध्ये यासाठी 7 प्रकारचे रस्ते ज्याला आपण पाथवे म्हणतो ते पाथवे या ठिकाणी आपण केलेले आहेत। सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल अशा पद्धतीनं पिकांची भाजीपाली पिकांची रचना म्हणजे भाजीपाला पिकांची लागवड आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। हे आंतरपीक म्हणून एकाधिक दुसरा भाजीपाला दुसऱ्या तिसऱ्या चौथा घेतलं तरी चालते। शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या आवडीनुसार किंवा त्याच्या प्रिफरन्सनुसार कोणत्याही प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी लावायचा आहे, जेणेकरून वर्षभर त्याला शुद्ध आणि विषमुक्त भाजीपाला घरीच मिळावा या दृष्टिकोनातून या मॉडेलची उभारणी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर केलेली आहे। बुज प्रणव KSP 1561 कलर सीड्सचा आहे। 70 ते 75 दिवसामध्ये तयार होणारं वाण आहे आणि 20 टन प्रति हेक्टर उत्पादक क्षमता आहे। कलश प्रणव रसमधुरी 90 ते 95 दिवसामध्ये तयार होतं। 14 ते 15 टन पर हेक्टरी उत्पन्न आहे आणि 800 ग्रॅमचं एक फळ होतं असे हे एक वाण आहे। वटाणा सोनाली 10 रामनगर सीड्स 80 दिवसामध्ये तयार होणार। 9 ते 13 टन प्रति हेक्टर उत्पन्न येतं त्याचं आणि भुरी रोगास प्रतिबंधक असं वाण आहे आणि 9 ते 10 दाणे एका शेंगेमध्ये आहे। अंकुर सीड्स कंपनीचा चिराग हा हरभरा लागलेला आहे। तर एकदम चांगला असा हरभरा दिसतोय, त्याला गाठी पण खूप सारे आहेत, भरपूर आहेत आणि असं दिसतंय की खूप चांगलं असं उत्पन्न देऊ शकतं। भरगच्च माल आहे, शेवटपर्यंत गाठी लागलेले आहेत त्याला। आणि अजून एक बारकाईची बाब जर तुम्हाला सांगायची जर झाली तर मर रोगास एकदम सहनशील असा हरभरा दिसतोय हा, कारण की एकही झाड असं मर लागलेलं किंवा मेलेलं झाड दिसत नाहीये। एकदम भरगच्च असे दाणे आहेत त्याला, शेंग गाठी लागलेल्या आहेत, एकदम चांगला वाटला। आता समोर बघूया, इथं मोहरी सुद्धा लागलेली आहे। मोहरीमध्ये जर बघायचं झालं तर AHM 191 हे वाण लागलेलं आहे। या वाणामध्ये जर बघायचं जर झालं तर एकदम चांगलं असं वाण वाटतंय। याच्यामध्ये ऑइल पर्पज जे आपण मोहरी यूज करतो किंवा वापरतो असं हे वाण लागलेलं आहे इथं। परत समोर जर गेलो आपण तर मक्का सुद्धा इथं लागवड केलेली आहे। मक्यामध्ये भास्कर झाला, गिरीश आणि भानू असे 3 वाणं लागवड केलेली आहे। भेंडीमध्ये टकाटक भेंडी लागलेली आहे इथं। 50 ते 52 दिवसामध्ये फर्स्ट पिकिंग स्टार्ट होते, पहिला तोडा निघू शकतो। त्याचा कलर पण एकदम जोरदार आहे। आता त्या भेंडीवरती काही अटॅक पण दिसत नाहीये। अशी एक इथं अंकुरची टकाटक भेंडी सुद्धा लागवड केलेली आहे। समोर जर बघितलं तर अजून एक भेंडी आहे, 6063 नावाची ही भेंडी आहे आणि याच्यामध्ये पण जर बारकाईने जर बघितलं तर भेंडीचा कलर एकदम शायनी दिसतोय, एकदम शायनी भेंडी आहे आणि इझी टू पिकिंग म्हणजे तोडायला आणि एकदम सोपी अशी वाटली मला। त्याच्यावरती जास्त काटे पण नाहीये, एकदम सुपर आहे, एकदम छान आहे। वेट पण बरंचसं दिसतंय
जेणेकरून शेतकऱ्यांना वजन मिळेल आणि 2 पैसे मिळतील शेतकऱ्यांना. एकदम कलरही खूप छान दिसतोय मला 60-63 या वाहनाचा. हे बघा, अजून बारकाईने जर बघितलं तर अटॅक काही दिसत नाहीये तिच्यावरती आणि शायनी फ्रुट्स, शेतकऱ्यांना रेट चांगला मिळेल. कंपनीचा जम्बो सुपर चारा सुद्धा इथं लागवड केलेली आहे. हा पण एक चांगला चारा दिसतोय, हाईट एकदम जोरदार आहे, ग्रीनरी पण छान दिसतंय त्याची. आणि चारा ॲडव्हान्टा कंपनीचा 537 हे ज्वारीचं वाण सुद्धा इथं लागवड केलेली आहे. 537 हे वाण एकदम प्रचलित आहे, याच्यामध्ये उत्पादकक्षम एकदम चांगलं आहे आणि मार्केटला या ज्वारीला एकदम चांगली मागणी असते. असं एक ॲडव्हान्टाचं 537 हे सुद्धा वाण इथं लागवड केलेली आहे. तर आता समोर बघूया, आता एक समोर अजून एक सिजेंटा कंपनीची सुवासिनी आपल्याला फुलगोबी पाहायला मिळते. हे पण एकदम जोरदार आहे, 60 दिवसामध्ये तयार होती, 60 ते 75 दिवसामध्ये. आणि हेक्टरी उत्पादन 12 ते 20 टनापर्यंत आहे. असं एक आपलं फुलगोबीचं वाण इथं लागवड केलेली आहे. त्याच्याही समोर जर आपण बघायचं जर झालं तर पत्तागोबीमध्ये इथं रॉयल बॉल म्हणून सिजेंटाचीच व्हरायटी दुसरी लागवड केलेली आहे. फ्रूट साईज थोडीशी मोठी वाटतीये आणि 90 ते 100 दिवसात तयार होतं. 25 ते 30 टनापर्यंत उत्पन्न देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे. अजून जर आपण थोडंसं समोर जर आलो, अंकुर सीड्स कंपनीचा इथं रनर हे वाण लागवड केलेली आहे. रनर या वाणामध्ये जर बारकाईने जर बघायचं जर झालं तर 70 ते 80 दिवसामध्ये तयार होणारं वाण आहे. 4 ते 6 किलोपर्यंत सर्वसाधारण फळांचं वजन राहतं आणि TSS जो आहे तो 12 ते 14% आहे, म्हणजे एकदम चांगला आहे. म्हणजे साखर जी आहे याच्यामध्ये ते एकदम चांगली आहे, लाल आहे आणि गोड असं फळ आहे. परत याच्यामध्ये मॅच्युरिटी विल्ड जो आहे तो येत नाही असं म्हणतात. हा एक प्लस पॉईंट आहे अंकुर रनर या व्हरायटीचा. आणि लंब्या पल्ल्यासाठी एकदम चांगलं असं वाण अंकुर रनर आहे. फ्रुट्स पण आम्हाला एकदम चांगले दिसत आहे, इथून बघितले आम्ही, एकदम जोरदार आहे. पाट एकदम काळी आहे त्याची, एकदम चांगलं दिसतंय फळ. समोर आल्यानंतर अजून खूप सारे वाहनं लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना इथं जर आले, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर तुम्हाला इथं अजून खूप सारे असे फळ किंवा व्हेजिटेबल्स पाहायला मिळतील. KVK जळगाव जामतनी आणि त्यांनी टीमनी त्यांच्या खूप मेहनत घेतली अशी की शेतकऱ्यांनी इथं त्यांना पीक प्रात्यक्षिक पाहायला मिळावं, त्यांनी त्यांचं उत्पन्न वाढावं आणि नवीन त्यांनी अजून काय संशोधन केलेलं आहे किंवा अजून काय काय संशोधन चालू आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रामाणिक काम आपलं KVK जळगाव जामोद करत आहे. तर या पाठीचे फळं दिसत आहे, हे पण एक BSF कंपनीचे इम्पॅक्ट ही व्हरायटी पण एकदम छान दिसते. आज आपण कलश कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी इथं कोणते कोणते पीक प्रात्यक्षिक लागवड केलेली आहे. नमस्कार, मी कलश प्रतिनिधी प्रवीण कापरे. इथं पीक प्रात्यक्षिकमध्ये आपला सर्वात प्रथम जी व्हेरायटी येत आहे आपली इथे, हे येलो सुनील नावानं येत आहे. आणि येलो सुनील नावानं येऊन याचं वैशिष्ट्य चांगल्या पद्धतीनं आहे आणि याचं जे फुल आहे हे एकदम 8 ते 10 ग्रामचं एक फुल भरते आणि वजनाला सुद्धा चांगला आहे आणि बिग बॉल साईजमध्ये येते. म्हणजे दाबल्यानंतर हा झेंडू एकदम व्यवस्थित बनतो, म्हणजे ड्रॉमध्ये राहतो. दुसरी व्हेरायटी आपली KSP 17 आणि तिसरी आहे तिकडून 258 BSS 258 रेड पॅशन. त्यानंतर तिथं मिरची लावलेली आहे आपली तलवार, त्यानंतर आहे प्रोफेसर आणि एक सुपर ज्वाला नावाने आपली मिरची येते. त्यानंतर तिकडे काकडी लावलेली आहे आपली पॉवर म्हणून ज्यानं, आणि एक दुसरी काकडी हेल्वी सेगमेंटमध्ये 1903. त्यानंतर मधुमिता आणि प्रणव अशा 2 व्हेरायट्या लावलेल्या आहेत आपण इथं. आणि त्यानंतर कॅन्डी आणि मेलोडी अशा या 2 व्हेरायट्या लावल्यात तरबूजच्या. तर दोन्हीचं वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर मेलोडी हे खायला उत्तम गोड आणि चांगला आहे. त्यानंतर कॅन्डी आपण हिवाळ्यामध्ये देत असतो, ते व्हेरायटी चांगली आहे आपली. आणि इथेच पूर्ण प्रत्यक्षामध्ये एकूण आपण 8 पिकं लावलेली आहेत 11-20 बेटावरती जवळपास. म्हणजे शेतकरी इथं जर आले तर त्यांना बरोबर माहिती सगळी मिळू. जर का शेतकरी इथं आले तर प्रत्यक्ष पूर्ण पिकाचं जे पाहणी आहे ते स्वतः करू शकतात. आणि आपलं इथं स्टॉल सुद्धा लावलेला होता, त्या स्टॉलवरती पूर्ण आपण फ्रूट डिस्प्ले ठेवलेले आहेत. त्यामध्ये
प्रत्येक प्रकारचे फळं आपले कोणकोणते आपण इथं ठेवलेले आहेत, प्रत्येक क्वांटिटीनुसार आपण फळं ठेवलेले आहेत आणि त्याची पूर्ण माहिती आपण इथं देतो. फुले विक्रांत 105 ते 110 दिवसात तयार होणारा हरभरा, एकदम छान अशी त्याला गाठे लागलेले आहेत. इथं तुम्ही येऊन पाहू शकता. फुले विक्रम हा सुद्धा हरभरा इथं लागवड झालेली आहे. तुम्ही याला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय आणि कसा आहे हरभरा. परत इथं फुले विश्वराज सुद्धा व्हरायटी लागवड केलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही येऊन बघू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की कसा आहे हरभरा म्हणून. परत हरभरा विजय हा सुद्धा लागवड केलेला आहे इथं, हा सुद्धा तुम्ही इथं येऊन बघू शकता. एकदम चांगला असा झालेला आहे हरभरा हा. परत इथं जॅकी 9218 सुद्धा लागवड झालेला आहे, हा सुद्धा हरभरा तुम्ही बघू शकता. PDKV कनक हा सुद्धा हरभरा इथं लागवड झालेला आहे, हा सुद्धा तुम्ही पाहू शकता. PDKV कांचन हा सुद्धा हरभरा इथं लागवड झालेला आहे, तर तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहणी करू शकता. पुस्सा मानव हा सुद्धा हरभरा आहे. पुस्सा पार्वती, सुपर अन्नगिरी, दहा 216, अंकुर चिराग हा सुद्धा हरभरा इथं लागवड केलेला आहे. आणि हा आहे PDKV काक 2, हा सुद्धा हरभरा इथं लागवड केलेला आहे. परत इथं जर पाहिलं तर करडईची सुद्धा लागवड त्यांनी केलेली आहे. परभणी कुसुम ही व्हरायटी इथं लागवड केलेली आहे. लोकल किनोवा हे एक वाण आहे, नवीन शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती देणारं असं एक वाण आहे किनोवा लोकल, हे एक प्रोडक्ट आहे. परत आता नवीन प्रचलित झालेलं चिया सीड हे सुद्धा इथं लागवड केलेली आहे. लोकल आहे, घरचं बियाणं आहे, शेतकऱ्यांनी कडलं बियाणं घेऊन हे लागवड केलेली आहे. असं हे पण सुद्धा इथं लागवड केलेली आहे. अजून विविध प्रकारची इथं मक्के सुद्धा लागवड केलेली आहे. याच्यामध्ये खूप कंपन्या जसे नवीन नवीन वाहनं येतात मार्केट, ते सुद्धा इथं विविध प्रकारे लागवड केलेली आहे. आणि उत्पन्नात कशी भर पडल हे तंत्रज्ञान सांगण्यासाठी इथं KVKने हा उपक्रम राबवलेला आहे. परत जवस सुद्धा लागवड केलेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे पीक पाहावं, याच्यामध्ये एक नवीन उत्पन्नाची संधी KVKने कशी तयार होईल या दृष्टिकोनातून याची लागवड केलेली आहे. गव्हामध्ये खूप साऱ्या व्हरायटी इथं लागवड केलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं बारकाईनं तर प्रभात सीड्सचा इथं गहू आहे, परत अंकुर सीड्सचा रुद्रा गहू आहे, अजून अंकुर सीड्सचा उमेश गहू आहे. अशा विविध कंपन्यांचे गहू इथं लागवड केलेली आहे. परत PDKV सरदार जी व्हरायटी आहे तर ती सुद्धा इथं लागवड केलेली आहे. मक्षिकारी हे सुद्धा इथं ठेवलेले आहेत. मधुमक्षी पालन जे आहे, मधुमक्षिका पालन हे सुद्धा इथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे. हे सुद्धा एक छान उपक्रम आहे. शेतकऱ्यांनी या KVK जळगाव जामोद येथे येऊन या कृषी प्रदर्शनाचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये कशी भर पाडता येईल याविषयी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं व्हिजिट केली आहे किंवा भेट दिली आहे त्यांना काय अनुभव आले हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून आणि सांगावं आणि लाईक आणि शेअर करावं. धन्यवाद.